मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. ह्या कार्यक्रमात अनेक विषय आपण पाहिलेले आहेत, अनेक विषय हाताळले गेलेले आहेत. परंतु मागच्या काही सत्रांमध्ये आपण डॉक्टर सचिन यांच्यासोबत भावना या विषयांवर चर्चा करत आलेलो आहोत, ज्यामध्ये सर्वसाधारण भावना काय आहेत आणि त्यातमध्येच पुन्हा क्रोध किंवा अँगर ह्या विषयाबद्दलही आपण चर्चा केली. आणि अशाच एका विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर सचिन तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सचिन, अँगर, क्रोध हा जितका उत्तेजक होता, म्हणजे अगदी व्यक्ती खूप ओरडून वगैरे सांगतो, तसाच असा एक विषय आहे किंवा जे असेही पण काही व्यक्ती दिसतात की ते तुरंत एकदम डिप्रेस्ड होऊन जातात, की एकदम निराश होऊन जातात. तर ही पण एक गोष्ट खूप लोकांमध्ये बघण्यात येते. अगदी लहान मुलं सुद्धा कित्येकदा तरी शाळांमध्ये परामर्श करण्यासाठी येतात. तर काही महिलाही आहेत, म्हणजे प्रत्येक वर्ग ह्यामध्ये ग्रस्त झालेला आहे. तर एक्झॅक्टली डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. आपण सर्वांना जीवनामध्ये कधी कधी आपला मूड असतो तो थोडा लो असतो, ओकेजनल सॅड स्टेट आपण ज्याला म्हणतो. तर कधी कधी जर तुमचा मूड लो होत असेल तर तो आजार नाही आहे, सर्वांचा होतो. पण डिप्रेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो एक मानसिक आजार मानला जातो. ही गोष्ट वेगळी आहे की हल्ली लोक काही झालं तर मी डिप्रेस झालो असा शब्द वापरतात. हा लूजली आपण वापरतो, तसा तो वापरू नये असं मला वाटतं. कारण डिप्रेशन जेव्हा म्हणतो हा फार मोठा आजार आहे आणि ह्याला ट्रीटमेंट घेणं फार आवश्यक आहे. जर डिप्रेशन या आजाराचं निदान व्यवस्थित झालं नाही आणि त्याचा इलाज जर केला नाही तर मनुष्य आत्महत्या देखील करू शकतो, विच इज व्हेरी डेंजरस. म्हणून डिप्रेशन या आजाराचं निदान योग्य डॉक्टरकडून झालं पाहिजे. डिप्रेशन हा जो आजार आहे हा दोन प्रकारे बघू शकतो. एक मूड डिसऑर्डर्स आम्ही ज्याला म्हणतो, मूड डिसऑर्डर्स मध्ये हा येतो. आपल्या जर भावनांची आपण पट्टी बघितली तर भावनाच्या पट्टीमध्ये जसं तुम्ही सांगितलं, एका बाजूला एकदम हाय एनर्जी, जसं अँगर हा निगेटिव्ह आहे तर त्याला आम्ही मॅनिया म्हणतो, एकदम पॉझिटिव्ह उन्माद अवस्था असते. आणि दुसऱ्या बाजूला एकदम डिप्रेसिव्ह, त्या पट्टीच्या मध्ये आपल्या भावना असतात. तर डिप्रेशन या पट्टीचं एक दुसरं टोक आहे. तर डिप्रेशन हा एका सायकोसिस म्हणा फार मोठ्या आजाराचं एक चिन्ह असू शकतं, ज्यामध्ये व्यक्ती फ्लक्च्युएट होतो. म्हणा कधी तो मॅनियामध्ये असतो, उन्माद अवस्थेत, तर कधी निराशेमध्ये असतो. 3 महिने इथे असतो, 3 महिने तसं. त्या आजाराचं तो एक अंग असू शकतो किंवा फक्त मेजर डिप्रेशन ज्याला आम्ही म्हणतो, तर तसा देखील हा आजार असू शकतो. तर ह्या डिप्रेशन आजारामध्ये व्यक्तीमध्ये 3 मुख्य लक्षणं असतात, ज्याला आम्ही म्हणतो हेल्पलेसनेस, होपलेसनेस अँड वर्थलेसनेस. मला व्यक्तीला असं वाटतं की माझी कोणी मदत करू शकत नाही, मी काही कामाचा नाही आहे आणि काही जीवनामध्ये उरलेलं नाही. तर त्याचा कशामध्ये त्याला इंटरेस्ट राहत नाही आणि भरपूर वेळा त्याची दाढी वाढलेली असते किंवा पहिली जी गोष्ट त्याला आवडायची, खाणं फिरणं किंवा आणखीन काय ऍक्टिव्ह, त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण इंटरेस्ट निघून गेलेला असं, काही करावं असं वाटत नाही. आणि ती व्यक्ती जास्त करून एकांतामध्ये असते आणि किंवा बिछाण्यावर झोपलेली असते, कामावर जाणं सोडून देते. तर अशा प्रकारे हा डिप्रेशन आजार होतो. डॉक्टर सर, तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, पण मला कधी कधी असाही प्रश्न उठतो की लोक म्हणतात डिप्रेशन जे आहे हे अनेकदा दुसऱ्यांमुळे आलेलं आहे. लाईक कधी म्हणतात की कुठल्या तरी परिस्थितीमुळे आलंय किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे आलेलं आहे. तर एक्झॅक्टली हे परिस्थितीमुळे येतं किंवा एखाद्या व्यक्तीमुळे बाहेरून येतं असं, म्हणजे त्याची कारणं ही बाहेरचीच असतात का व्यक्ती आतूनच कुठेतरी खचलेला असतो? काय एक्झॅक्टली आतमध्ये त्याच्यामध्ये प्रक्रिया होत असतात? दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. युनिपोलर डिप्रेशन आम्ही जेव्हा म्हणतो, फक्त डिप्रेशन आहे त्याला, तर ते डिप्रेशन एकतर आतून तुमच्या येऊ शकतं काही परिस्थिती नसताना, आणि जेव्हा परिस्थिती असते त्या परिस्थितीजन्य पण डिप्रेशन येऊ शकतं, निराशा येऊ शकते. तर परिस्थितीजन्य डिप्रेशन ज्याला आम्ही रिॲक्टिव्ह म्हणतो, आणि एंडोजिनियस आतून जे येतं ते, या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्या मेंदूमध्ये काही असे स्राव असतात जे आपल्या मूडला नेहमी नॉर्मल ठेवतात. नॉर्मल मूडमध्ये ज्या मूडमध्ये राहून तुम्ही रोजची दैनंदिन दिनचर्या तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकता.
तर ह्या दोन्ही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये आम्ही बघितलंय की ह्या व्यक्तींमध्ये हे जे स्राव असतात ते कमी प्रमाणात निघतात. ॲड्रिनालिन, नॉर ॲड्रिनालिन किंवा सिरोटोनिन नावाचे पदार्थ असतात, त्यांचं प्रमाण कमी होतं. आम्ही डिप्रेशन हे फॅमिलीमध्ये पण बघतो. फॅमिली हिस्ट्रीमध्ये डिप्रेशन असेल तर तुम्हाला असण्याची जास्त शक्यता असते डिप्रेशन हा आजार किंवा काही मानसिक आजार त्याच्यामध्ये डिप्रेशन हा येतो. आणि काही परिस्थितीमध्ये सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या चारी बाजूला जे घटक आहेत, मग ती घरातली परिस्थिती असेल किंवा ऑफिसमधली असेल परिस्थिती किंवा आणखीन जे आम्ही सध्या बघतोय ज्याला आम्ही कोमॉर्बिड डिप्रेशन म्हणतो, की तुम्हाला एखादा मोठा आजार झालेला असेल, मग तो कॅन्सर असो किंवा डायबिटीस असो किंवा हार्टचा आजार असो, ह्या आजारांमध्ये जर तो जुना आजार असेल तर जुना आजारामध्ये सुद्धा लोक डिप्रेशनमध्ये जातात. त्या आजारामुळे त्याचा प्रभाव जो आपल्या दैनंदिन जीवनावर पडतो त्याच्यामुळे सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात. अशा प्रकारे आम्ही डिप्रेशन पाहतो. तर तुम्ही आता म्हणतात की डिप्रेशनमध्ये जातो, पण एक सर्वसाधारण व्यक्ती जी आहे, आता जसं आम्ही आता बाहेर राहतो, तुम्ही म्हटलात की होपलेस, हेल्पलेस अशा काही स्टेजेस आहेत. मग ह्या तर इंटरनली होत असतील, परंतु एखादी व्यक्ती घरात आहे, खूप शांत बसलेली आहे, अगदी फार कुणाशी रिॲक्ट करत नाही, कुणाशी संवाद साधत नाही, तर मग त्या व्यक्तीला आपण डिप्रेस्ड म्हणू शकतो का? किंवा काय चिन्ह असतात अशा एखाद्या व्यक्तीचे जे डिप्रेस्ड आहे? जसं मी सुरुवातीला पण सांगितलं, जर शांत राहणे त्या व्यक्तीचा पहिल्यापासून स्वभाव आहे, पण त्या स्वभावामुळे ती दैनंदिन कार्यक्रम आपले रोजचे करते, जसं सकाळी उठणे, वेळेवर उठणे, मित्रांना भेटणे किंवा ऑफिसला जाणे किंवा शाळेत जाणे, हे त्याचे दैनंदिन कार्यक्रम ती व्यवस्थित पार पाडते आणि बाकी काही त्याचं कार्य अफेक्ट झालेलं नाही आहे. सो जर त्याचा तो स्वभाव असेल शांत तर इट्स ओके. पण त्याचा स्वभाव नाहीये शांत राहण्याचा आणि अचानक तो शांत राहायला लागलेला आहे काही कारणास्तव आणि त्याच्याबरोबर त्याच्या जेवणावर त्याचा इफेक्ट आलाय. तो पहिल्यापेक्षा कमी जेवतो किंवा अतिशय जास्त जेवतो, त्याची झोप डिस्टर्ब झाली, खास करून सकाळी लवकर जाग येणे आणि मित्रांना भेटत नाही, तो एकटाच असतो रूममध्ये, कोणाशी बोलत नाही किंवा काही वेळेला अचानक रडणे, काही कारण नसताना डोळ्यातून अश्रू येणे. ठीक आहे, तर हे डिप्रेशन आजार असतो. खास करून जर असे सिम्पटम आम्ही म्हणतो 2 आठवड्यापेक्षा जास्त असतील. मी पुन्हा सांगतो की ओकेजनली आपल्याला सर्वांना लो वाटतं, मूड आपला हा खालच्या स्पेक्ट्रमला असतो, पण ह्या ज्या सिम्पटम्स किंवा ही जी लक्षणं जर 2 आठवड्यापेक्षा जास्त राहिली आणि त्याच्यामुळे तुमच्या कामावर इफेक्ट पडत असेल, तुमच्या संबंधावर इफेक्ट पडत असेल, तर यू मस्ट टेक ओपिनियन ऑफ सायकियाट्रिस्ट. म्हणा मनोचिकित्सकाचं तुम्हाला मत जरूर घेतलं पाहिजे आणि रूल आउट केलं पाहिजे की हा डिप्रेशन नाही आहे. कारण जर आपण डिप्रेशनचं निदान वेळेवर नाही केलं तर फार नुकसान होऊ शकतं पुढे. डॉक्टर साहेब, ही व्यक्ती जी डिप्रेस्ड होते ती अशी एकदमच त्या स्टेपमध्ये जाते का स्टेप बाय स्टेप ही प्रक्रिया होत राहते? असं काही असतं का त्याच्यामध्ये की थोडंसं एक स्टेज आहे, स्टेज 1 आहे, स्टेज 2 आहे, अशा काही गोष्टी घडतात का डिप्रेस्ड व्यक्तीमध्ये? काही आजारांमध्ये आम्ही बघतो, जसं आता डिलिव्हरी नंतर काही महिला डिप्रेशनमध्ये जातात, याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो. डिलिव्हरी झाली आणि ती डिप्रेशनमध्ये गेली, तर त्यावेळेला शॉर्ट ड्युरेशन आपण बघतो. पण जसं तुम्ही म्हणालात की डिप्रेशनची लक्षणं सुरुवातीला येतात, ओव्हरनाईट असं डिप्रेशनमध्ये जात नाही कोणी. त्याला डेफिनेटली अगोदर पण ते कळत असतं की मला आता इंटरेस्ट नाही राहिलेला आहे आयुष्यामध्ये, कशामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. तर हे स्लोलीच डेव्हलप होतं. इट इज नॉट लाईक असं झटक्यामध्ये होत नाहीये. पण ते व्यक्तीला पण ओळखता आलं पाहिजे आणि घरच्यांना पण ते ओळखता आलं पाहिजे आणि घरचे याच्यामध्ये जास्त मदत करू शकतात. जर त्यांनी असा काय परिवर्तन दिसलं घरातल्या एखाद्या व्यक्तीमध्ये तर त्याच्याशी बोललं पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे काय. कारण काही वेळेला असे काही विचार हे लोक मनामध्ये यांच्या चालू असते, काहीतरी ज्याला आम्ही गिल्ट फिलिंग म्हणतो किंवा आत्मग्लानीचे विचार चालू असतात. तर ते आत्मग्लानीचे विचार हे डिप्रेशनचं पण लक्षण असू शकतं. तर ते विचार जर आपण दूर नाही केले बोलून योग्य व्यक्तीद्वारे, काउन्सिलरद्वारे, तर ती व्यक्ती पुढे जाऊन आत्महत्या करू शकते. म्हणून आम्ही तर बघितलेलं आहे, गिल्ट हे फार मोठं लक्षण याच्यामध्ये डिप्रेशनवाल्या लोकांमध्ये मी बघितलेलं आहे. तर यू मस्ट टॉक. घरच्यांनी पुढाकार घेऊन त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे आणि जेवढं जमेल त्याला बोलता केलं पाहिजे. कारण हे लोक बोलत पण नाही डिप्रेशनवाले, भरपूर वेळा चुप्प असतात, गप्प असतात. तर त्यांना बोलवलं पाहिजे. नाही बोलत असेल तर योग्य व्यक्तीकडे घेऊन त्यानुसार त्याचा इलाज केला पाहिजे.
डॉक्टर साहेब, आता तुम्ही म्हटलं की ह्या लोकांना बोलतं केलं पाहिजे, ह्याचा अर्थ नक्कीच मनावर काहीतरी परिणाम होतोय त्यांच्या. Definitely. तर अजून काही असे गोष्टी आहेत, अशा काही परिणाम आहेत जे मनावर घडत असतील ह्या डिप्रेस्ड व्यक्तींच्या, ज्यांना जाणून घेणं खरंच गरजेचं असतं, की जसं आता तुम्ही म्हटलं सुसाईड, आत्महत्या करण्याची त्यांची टेंडन्सी वाढते, म्हणजे टोटल होपलेसनेस येतो. तर अजून असे काय अगदी सर्वसाधारण व्यक्ती समजू शकेल असे काही गोष्टी सांगू शकाल का आम्हाला? सर्वसाधारण व्यक्ती मी पुन्हा सांगतो, तुम्हाला जेवण फार आवडतं, तुम्ही व्यवस्थित जेवण घ्यायचं, तुमचा आवडीचा पदार्थ बनलेला आहे, पण तुम्हाला ती खायची इच्छा होत नाहीये, ठीक आहे ना. आणि एक दिवस नाही, हे असं भरपूर दिवस चाललेलं आहे. किंवा एखादी तुमची प्रिय व्यक्ती, तुमचा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे किंवा घरातले व्यक्ती, त्यांच्याशी तुम्ही खूप छान बोलाय, पण तो आला आणि तुमच्यावर काही इफेक्ट नाही, तुम्हाला त्याचं काही नाही आहे, किंवा तुमचा आवडीचा चित्रपट किंवा सिरियल लागले, पण तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आणि एका दिवसाचं नाही, मी पुन्हा सांगतो, जेव्हा हे सस्टेन असेल, भरपूर दिवसाचं असेल, 2 आठवडे कमीत कमी, तर इट्स अ कन्सर्न आणि यू मस्ट रूल आउट. म्हणजे जी आवडीची गोष्ट, जी तुम्ही अगोदर एन्जॉय करायचं, आता तुम्हाला ते एन्जॉय, तुम्ही सेल्फ इमेज बद्दल फार कॉन्शियस होता, पण आता तुम्ही दाढी पण करत नाही किंवा तुमचे केस बनवत नाही किंवा तुमचे ड्रेस बरोबर नाही आहे, ड्रेसकडे तुमचं लक्ष नाही आहे, स्वतःची तुम्ही तेवढी व्हॅल्यू ठेवलेली नाही आहे, तर हे डिप्रेशनचं लक्षण असू शकतं. पहिला चांगली तुम्हाला झोप लागायची, आता तुम्हाला झोपच लागत नाही, किंवा याच्या उलट व्यतिरिक्त तुम्ही दिवसभर झोपूनच असता, असं पण असू शकतं. तर ही सगळी लक्षणं डिप्रेशनची असू शकतात. तर आपण योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली त्याचं निदान केलं पाहिजे, असेल तर त्याचा इलाज केला पाहिजे. डॉक्टर साहेब, मगाशी तुम्ही एका शब्दाचा उपयोग केला, कोमॉर्बिड. तर नक्कीच ह्याचा काही शारीरिक व्याधींबरोबरही संबंध असणार आहे. तर अशा वेळेला काय एक्झॅक्टली शरीरावर एखाद्या व्यक्तीची, जी व्यक्ती डिप्रेस्ड होते, त्याला जर आधीपासून, कारण हे पण आम्ही कित्येकदा बघतो की डॉक्टरकडे जातो, मग ते मला काहीतरी सांगतात की तुम्हाला हा रोग झालाय आणि ते ऐकल्यानंतरही डिप्रेस्ड होतो, कदाचित तेच तुम्ही सांगताय, परंतु ह्याचा अजून काही नेगेटिव्ह इफेक्ट, नकारात्मक इफेक्ट शरीरावर होतो का आणि कोणत्या पद्धतीने होतो? येस, जसं आपण स्लाइडमध्ये बघतोय की ज्या व्यक्तीला समजा हार्टचा आजार आहे, हार्ट अटॅक आहे, आणि त्याला जर डिप्रेशन आलं तर त्याचा मृत्यू 5 वर्ष लवकर होण्याची संभावना असते. कॅन्सर असेल पेशंटला आणि त्याला जर डिप्रेशनचा आजार झाला कॅन्सर बरोबर, तर तो कॅन्सर लवकर पसरतो शरीरामध्ये. डिप्रेशन असेल आणि तुम्हाला एखादा हाडाचा आजार असेल तर ती हाडं लवकर ठीक होत नाही, त्याला हिलिंगमध्ये वेळ लागतो. तर बघितलं गेलंय की डिप्रेशन हे आपल्या बॉडीच्या इम्युन मेकॅनिझम मध्ये कशा ना कशा प्रकारे इंटरफिअर करत असतं, शरीराला ठीक व्हायला देत नाही. आम्ही हे डिप्रेशन आजार खास करून बघितलेलं आहे की हार्ट डिसीज, आता दोन्ही गोष्टी आहेत, तुम्हाला हृदयाचा आजार झाला त्याच्यामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता, किंवा डिप्रेशन बरोबर असल्यामुळे नंतर तुमच्यामध्ये एक पर्सनॅलिटी असेल, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्यामध्ये भीती किंवा आणखी तुमच्यामध्ये रिस्क फॅक्टर असतील तर तुम्हाला ह्याला कोमॉर्बिड, म्हणजे 2 आजार एकत्र, ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे 2 आजार. युजली हे जे जुने आजार असतात, जसं कॅन्सर आहे किंवा हार्ट अटॅक आहे किंवा आणखीन दुसरे आजार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डिप्रेशन, डायबिटीस आहे, डायबिटीसचे भरपूर लोक मी बघितले डिप्रेशन मध्ये जातात, कारण त्यांना आय डोंट नो, भरपूर प्रकारचे लोक असतात, पण गोड खायची इच्छा असते. जसं ते करतो, सगळे घरचे त्याच्या मागे लागलेले असतात की गोड खायचं नाही, तर त्याला वाटतं काय राहिलं आयुष्यामध्ये, मी काही खाऊ शकत नाही. आणि कॉम्प्लिकेशन्स हळूहळू जसा डायबिटीस जुना होत जातो आणि जर तुमचं नियंत्रण नसेल जेवणावर आणि व्यायाम नसेल आणि जीवन पद्धतीपर्यंत, हळूहळू तुमच्यामध्ये वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होत जातात. नसा खराब होणे, दृष्टीवर त्याचा इफेक्ट येतो, हार्टवर इफेक्ट येतो, ब्लड प्रेशर, किडनीवर इफेक्ट येतो. तर हळूहळू तुमचं एक एक अंग तुम्हाला सहयोग देत नाही. मग त्यांना असं वाटतं की का म्हणून जगायचं, काय फायदा, आयुष्यामध्ये आनंद राहिलेला नाहीये. मग ते डिप्रेशन त्याच्यावर आणखी अलगदपणे येतो, ह्याला आम्ही कोमॉर्बिड डिप्रेशन म्हणतो आणि इट्स अ वर्स्ट कॉम्प्लिकेशन. डॉक्टर साहेब, आता शारीरिक मानसिक दोन्ही रीत्या तुम्ही आम्हाला सांगताय की डिप्रेशनचे किती इल इफेक्ट्स किंवा वाईट इफेक्ट्स, नकारात्मक इफेक्ट्स होतात. तर अशी व्यक्ती कित्येकदा आम्ही हेही बघतो की कार्य करत राहतात, त्यांच्या प्रोफेशनमध्ये ते नक्कीच असतात, परंतु त्यांच्या त्या प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये कोणत्या पद्धतीचे इफेक्ट्स ह्या डिप्रेशनमुळे येत असतात? येस, हा फार छान प्रश्न विचारला, कारण मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये जातो. तर एक डिप्रेशन आहे ज्याला आम्ही मास डिप्रेशन म्हणतो.
म्हणजे डिप्रेशन आहे पण त्या व्यक्तीला माहिती नाही की ते डिप्रेशन आहे, त्याला डिप्रेशनचा आजार आहे. काही वेळेला ही जी लक्षणे मी सांगितली स्पष्टपणे नसतात ते पूर्णपणे. तर ती व्यक्ती जी खूप क्लास परफॉर्मर होती, तिचा परफॉर्मन्स खूप चांगला होता, काही कारणास्तव तिचा परफॉर्मन्स कमी व्हायला लागतो आणि जो काम तो फार एक्साइटिंग म्हणा इंटरेस्टने करायचा, तर कामामध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट वाटत. जो अगोदर तो एन्जॉय करायचा ऑफिसमध्ये, तर ऑफिसवाले लोक पण त्याला विचारतात काय झालं, युअर परफॉर्मन्स इज गोइंग डाऊन, पहिला तुम्ही फार हे करायचा. तर हे दिसून येतं लगेच, ऑफिसवाल्यांना कळतं की तुमचा परफॉर्मन्स कमी होत चालला, यू आर नॉट अप टू द मार्क्स. तर ते कारण शोधून काढून त्याचा इलाज केला पाहिजे. डेफिनेटली येस, इट अफेक्ट्स युअर परफॉर्मन्स इन जॉबमध्ये पण तुमचा परफॉर्मन्स, कारण तुमच्यामध्ये एनर्जीच राहत नाही, यू आर लिथार्जिक. लिथार्जी म्हणजे एवढी लिथार्जी असते की तुम्ही काही करावं असं वाटत नाही तुम्हाला. काही इम्पॉर्टंट मेसेज तुम्ही घेतलेले असतात ते तुम्ही सांगत नाही, पास ऑन करत नाही. इट्स अ बिग, मी बघतो कॉर्पोरेटमध्ये याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम येतात. तर तसं मगासपासून तुमच्या तोंडून मी बरेचदा ऐकले की लहान मुलं, महिला, पुरुष सगळ्यांवर इफेक्ट होतो. तर विशेषतः लहान मुलांबद्दल मी हे जाणून घेऊ इच्छिते, कारण कित्येकदा तरी पेरेंट्स, पालक घेऊन येतात मुलांना आमच्याकडे की ही मूल बोलत नाही आमच्याशी. आता मगाशी तुम्ही म्हटला की पूर्वीपासून स्वभाव असेल तर मग आयडेंटिफाय करणं सोपं जातं, पण मग लहान मुलांमध्ये हे आयडेंटिफाय करणं कसं आयडेंटिफाय करावं? छान प्रश्न आहे हा. कारण मोठी माणसं कमीत कमी बोलू तरी शकतात, लहान मुलांचा आजार ओळखणं फार कठीण जातं. त्यामुळे जेव्हा एखाद्या लहान मुलामध्ये जर डिप्रेशन असेल आणि त्याला लवकर पिकअप करणं फार वेळ लागतो काही वेळेला, अँड वी मिस दॅट डिप्रेशन जर घरच्याने अलर्ट नाही राहिले तर. हालाकी सध्या मागील काही वर्षामध्ये मी बघितलंय की मेट्रो सिटीजमध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये याबाबत अवेअरनेस वाढत चाललेला आहे, जागृती. आणि ही पण चिंतेची पण गोष्ट आहे की अगोदर लहान मुलांमध्ये आम्ही एवढं डिप्रेशन नाही बघायचो, पण आता वाढत चाललंय. वेगळी काही कारणं असतील, त्यांचा अभ्यास आहे, पुस्तकांचं ओझं आहे, एक्सपेक्टेशन्स आहे पालकांच्या, जे काय कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. पण लहान मुलांमध्ये आम्ही सध्या डिप्रेशन बघत चाललेलं आहे आणि ही फार फार चिंतेची गोष्ट आहे. जर आम्ही लहान मुलांकडे आता लक्ष नाही दिलं, सो दे आर अवर फ्युचर्स. तर आपण जरूर लक्ष द्यावं. या टीव्हीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सगळ्यांना की तुमच्या घरी एखादं लहान मूल असेल, लहान मुलांमध्ये 3-4 गोष्टी आम्ही ऑब्झर्व केल्या पाहिजे. एक तर त्याचं जेवण कसं आहे, ठीक आहे ना, त्याची भुकेमध्ये काय फरक पडलाय किंवा त्याच्या झोपेच्या सवयीमध्ये काय फरक पडलाय का, आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये किती फरक पडलाय. तो पहिला फार ऍक्टिव्ह होता आणि त्याची ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे काही कारणास्तव, ठीक आहे. तो टीव्ही बघायचा पण आता त्याला टीव्हीमध्ये इंटरेस्ट नाही आहे काही कारणास्तव, किंवा तो झोपायचा व्यवस्थित पण आता मध्येच झोपेतून तो उठतो आणि उठल्यावर परत झोपत नाहीये. जर हे सिम्पटम्स असतील तर यू मस्ट टेक ओपिनियन ऑफ पीडियाट्रिशियन, म्हणा लहान मुलांचे डॉक्टर किंवा लहान मुलांचे मनोचिकित्सक पण असतात त्यांच्याकडून पण. आणि लहान मुलांमध्ये काय असतं की तुम्हाला ओळखावं लागतं भावना, की काही वेळेला ते रागावतात पण, ॲजिटेटेड पण असतं डिप्रेशन, की ते विचित्रच वागतात, जे तसं वागायला नाही पाहिजे. तर तुम्हाला असं वाटलं की हे रेग्युलर नाही आहे, हा त्याचा स्वभाव असा नाही आहे आणि हा रिसेंट चेंज आहे, 10-15 दिवसामध्ये आम्ही असं नोटीस करतो, तर यू मस्ट टेक इमिजिएट ओपिनियन आणि डॉक्टर्सला विचारलं पाहिजे की काय आहे आणि ट्रीट अकॉर्डिंगली. आणि त्याचप्रमाणे महिलांमध्ये हे कसं जाणवतं, कारण तुम्ही मगाशी मेन्शन केलं प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर, आणि बरेचदा मग आम्ही त्याला असाही विचार करतो की होऊ शकतं की घरापासून लांब आहे म्हणून होतं का. काही डिलिव्हरीच्या आधी महिला डिप्रेशनमध्ये जाण्याच्याही केसेस बरेचदा आपल्या समोर येत असतील. तर ह्यांना एक्झॅक्ट काही कारणं असतात का, अशीच असतात का की एक्झॅक्टली ते परिस्थितीमुळे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत का काय आहेत, कारण त्यावेळेला फाइंड आउट करणं फार डिफिकल्ट होतं की काय नवीन एन्व्हायरमेंट आहे म्हणून ह्यांच्यामध्ये हा बदलाव आहे का डिप्रेशन म्हणून हा बदलाव आहे. तर हे कसं काय आपण डिफरन्शिएट करू शकतो? कशामुळे डिप्रेशन येतं हे सांगणं कठीण पडतं काही वेळेला. वी मस्ट लुक फॉर द सोल्युशन. जर डिप्रेशन आहे आणि निदान झालेलं आहे डॉक्टरद्वारे तर यू मस्ट ट्रीट इट. पोस्टमॉर्टम डिप्रेशन ज्याला आम्ही म्हणतो किंवा डिलिव्हरी नंतर जे डिप्रेशन, तर ही क्लासिकल एंटिटी आहे आणि काही पर्सेंटेजमध्ये स्त्रियांमध्ये 100%
हे असतं पोस्टमॉर्टम, म्हणजे डिलेव्हरी झाल्यानंतर त्या डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे डिलेव्हरी झालं तर पहिलं मूल आहे, तर स्त्रीला आनंद असतो की माझं पहिलं मूल आहे आणि ती त्याच्याकडे त्याशी बोलत राहते, त्याला दूध पाजणे किंवा वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तिला काही नसतं त्याच्यामध्ये, अजिबात इंटरेस्ट नाही, तिचं मूल झालेलं आहे, तिच्याकडे बघत पण नाही. सो दॅट इज व्हेरी सिग्निफिकंट. तर हे लक्षण आपण बघितलं पाहिजे, ओळखलं पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट केला पाहिजे. कारण पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये गेलेले महिला आत्महत्या देखील करू शकतात. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल पोस्टमॉर्टम. ओव्हरऑल जर तुम्ही विचारलं की स्त्रियांमध्ये डिप्रेशन, येस, स्त्रियांमध्ये डिप्रेशन जास्त कॉमन असतं. बरीच कारणं आहेत त्याची की त्यांना लहानपणी आई वडिलांकडे राहणं, तर ज्या सुरक्षिततेमध्ये ते होते ती सुरक्षितता सोडून लग्नानंतर एक नवीन परिवारामध्ये जाणं, तिथे ऍडजस्ट होणं, तर तिथे नवरा आणि सासू सासरे किंवा नणंद भावजया वेगळ्या वातावरणामध्ये राहणं, तर तिच्या शरीर आणि मनामध्ये भरपूर परिवर्तन होत असतात लग्नापूर्वी लग्नानंतर. आणि मग जे संबंध असतील किंवा हल्ली तर मेट्रो सिटीजमध्ये आम्ही बघितलंय की मोठमोठ्या शहरांमध्ये तिला घर पण सांभाळायचं असतं आणि त्याबरोबर तिला जॉब पण करायचं असतं, तर दुहेरी जबाबदारी ती पेलत असते. तर त्यावेळेला काही वेळेला तिच्या शक्तीच्या ते बाहेर जातं. तर अशा स्त्रियांमध्ये डिप्रेशन होण्याची शक्यता जास्त असते आणि त्या इमोशनल असतात स्त्रिया. आणि जर त्यांनी आपल्या भावना व्यक्त नाही केल्या, त्यांना जो त्रास होत आहे, तर डेफिनेटली अनएक्सप्रेस इमोशन्स तुम्हाला डिप्रेशनमध्ये घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना जास्त चान्सेस आहे डिप्रेशनमध्ये जाण्याचे. डॉक्टर साहेब, खूप चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिली. आपण नक्कीच या विषयावर पुढेही चर्चा करणार आहोत. तर दर्शक हो, अशा अनेक विषयांना घेऊन आम्ही पुढेही तुमच्यासोबत येणार आहोत. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही स्थानिक कोणत्याही ब्रह्मकुमारी सेंटरला भेट देऊ शकता किंवा